गुड आफ्टरनून स्टुडंट. मी आज तुम्हाला काही कॉम्पोजिट फिगर्सचे बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन सांगणार आहे. जसं की आय सेक्शन, सिमेट्रिकल सेक्शन, अनसिमेट्रिकल आय सेक्शन, टी सेक्शन अँड चॅनल सेक्शन. ओके, आपण वन बाय वन एक एक मेथड बघूया. जे काही तुम्हाला तुमचे टीचर सांगत नसतील अशा मी माझ्या ट्रिक्सने तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही त्या पद्धतीने जर न्यूमेरिकल सॉल्व केला तर तुमचं कुठेही न्यूमेरिकल चुकणार नाही आहे. अशा पद्धतीचं मी तुम्हाला सिम्पल वेने वन बाय वन स्टेप सांगणार आहे. एक्झाममध्ये जर फॉलो केले तुम्ही हे तर तुम्हाला 101% करेक्ट आन्सर येईल विदाऊट एनी मिस्टेक. फक्त एक इम्पॉर्टंट पॉईंट, मेथड जरी बरोबर असली, स्टेप बरोबर असले आणि कॅल्क्युलेशन पार्ट पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ओके, मी आज आता पहिलं न्यूमेरिकल घेते. याच्या आधीच्या व्हिडिओत मी टाईप सांगितले होते. आता आपण डायरेक्टली न्यूमेरिकलकडे फोकस करूया. ओके फ्रेंड्स, न्यूमेरिकल घेण्याच्या आधी मी सांगते आपल्याला काय काढायचं हे जर माहिती असेल तर आपण इझिली सॉल्व करून त्याचं सोल्युशन काढू शकतो. ओके, आता ह्या न्यूमेरिकलमध्ये आपल्याला काय काढायचं आहे, ड्रॉ स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. म्हणजे आपल्याला काय लागणार आहे, फ्लेक्चरल फॉर्म्युला. मग फ्लेक्चरल फॉर्म्युला म्हणजे काय असतं आहे सगळ्यांनाच माहीत पाहिजे, M/I = σ/y. त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, बेंडिंग स्ट्रेस. बेंडिंग स्ट्रेस म्हणजेच काय, सिग्मा. रिअरेंज करायचं फॉर्म्युला आणि तुम्हाला सोल्युशन मिळेल. ओके, आता तुम्हाला कळलं असेल तर आपण डायरेक्ट न्यूमेरिकलकडे जाऊया. न्यूमेरिकल बेस्ड ऑन symmetrical I section. Okay, just I read the numerical. A symmetrical section I 500 deep is simply supported at ends having span 5 meter and UDL 20 kilonewton per meter over entire span. Size of flanges are 250 by 220 mm and web 10 mm thick. Calculate the magnitude and maximum bending stress induced. Draw stress distribution diagram. स्टेटमेंट झाल्यावर आधी आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची आहे, त्याच्यानंतरच आपल्याला फॉर्म्युला यूज करून कॅल्क्युलेशन करायचे. आता फ्लेंजेस म्हणजे काय, हे बघा मी जो झूम करून दाखवते, हॉरिझॉन्टल पोर्शन इज युअर फ्लेंज आणि जो व्हर्टिकल सपोर्ट आहे, व्हर्टिकल आहे दॅट इज युअर वेब. ओके, म्हणजे फर्स्ट पार्टमधला जो दिसतोय त्याला फ्लेंज म्हणता, सेकंड जो आहे तो वेब झाला आणि थर्ड जो आहे तो फ्लेंज झाला. ओके, आता आपल्याला काय दिलेलं आहे, साईज दिली आहे 250 by 20. दोघं सिमेट्रिकल आहे म्हणून वन फ्लेंज आणि सेकंड फ्लेंज मी दोघं ड्रॉ करून घेतले. वेबची आपल्याला थिकनेस 10 mm दिली आहे आणि हाईट त्याची 500 mm याच्यानुसार काढले. सोबतच आपल्याला एक UDL दिलेला आहे हॅविंग अ सिम्पली सपोर्टेड बीम. म्हणजे मी बीम काढला आहे बघा, त्याच्यावर UDL काढला आहे 20 kilonewton per meter square. आता आपल्याला काय नेहमी माहीत पाहिजे, युअर बीम इज सिम्पली सपोर्टेड ऑलवेज द कॉम्प्रेशन ॲक्टिंग ॲट टॉप अँड बॉटम ॲक्टिंग ॲट बॉटम. ऑल ऑफ यू सी द डायग्राम, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. दोज हॅव अंडरस्टँड दिस ट्रिक्स देन without any mistake you have to draw the stress distribution diagram without any confusion. Okay, आता आपली डायग्राम ड्रॉ करून झाली आहे. आपल्याला माहिती आहे आता फ्लेक्चरल फॉर्म्युला वापरायचा आहे. M/I = σ/y. सिग्मा काढायचं आहे म्हणजे आपल्याला काय काय रिक्वायरमेंट आहे, M मोमेंट, I मोमेंट ऑफ इनर्शिया, Y युअर सेंट्रोइडल डिस्टन्स. ओके, आता M म्हणजे काय, WL²/8. मी हे कसं काढलं, मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे तुम्हाला की युअर स्टँडर्ड केसेस जसं की सिम्पली सपोर्टेड बीम हॅविंग अ UDL इज ॲक्टिंग ऑलवेज युअर मोमेंट = WL²/8. बाय युझिंग दिस फिगर I calculate the moment W × L²/8 and I will get the 62.5 kilonewton meter. पण तुम्हाला माहिती आहे आपलं डिस्टन्सेस MM आणि न्यूटनमध्ये आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. म्हणून मग मी काय केलं, किलोन्यूटनचं न्यूटनमध्ये काढण्यासाठी × 10⁻³ मीटरचं MM काढण्यासाठी × 10⁻³ असं माझी मोमेंट आली 62.5 × 10⁻⁶ न्यूटन MM. कन्व्हर्जन फार इम्पॉर्टंट आहे हं. आता मोमेंट काढल्यानंतर आपला सेकंड पॉईंट आहे आय सेक्शन आहे, तर आपल्याला वाय बार काढायचं आहे. आता आपण इथं दोन मेथड यूज करू शकतो. फिगर आपली सिमेट्रिकल आहे तर डायरेक्ट आपण काय करतो, फिगर कुठल्या डायरेक्शनला सिमेट्रिकल आहे, अलॉंग X आणि अलॉंग Y दोघं साईडला सिमेट्रिकल आहे. मग आपल्याला वाय बार काढायचं असेल तर आपण काय करणार, Y ॲक्सिसच्या अगेन्स्ट आपण फोल्ड करणार डायग्राम. म्हणजेच काय, D/2. हे बघा मी ऑलरेडी एक दुसरी मेथड वापरली आहे.
शॉर्टकट मेथड आहे फॉर सिमेट्रिकल फिगर. सपोज युअर फिगर इज सिमेट्रिकल देन ऑलवेज y बार इज इक्वल टू d/2 म्हणजेच 500/2 यू विल गेट 250 mm. सपोज जर आपल्याला थोडं लेंदी प्रोसेसने करायचं असेल तरी पण चालेल. हे फक्त कशासाठी अनसिमेट्रिकल फिगर असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. y बार इज इक्वल टू a1y1 प्लस a2y2 प्लस a3y3 डिवायडेड बाय a1 प्लस a2 प्लस a3. ओके. आता a1 म्हणजे काय b इंटू डी. का आपण स्टँडर्ड फिगरचे फॉर्म्युले वापरतोय जसं की रेक्टँग्युलरमध्ये एरिया काय असतो b इंटू डी. बी किती आहे 250 आणि डी किती आहे 20. मग आपण 250 इंटू 20 केलं त्याच्यावरून एरिया काढला. वाय बार कसं काढला आहे आता हे बघा मी तुम्हाला इथं दाखवते. आता आपल्याला इंडिव्हिज्युअल फिगरचा वाय बार इथून इतका काय येणार आहे तुमचा d/2 म्हणजेच हा किती झाला तुमचा इंडिव्हिज्युअल फिगरचा 20/2. ओके. पण आपल्याला होल फिगरचा ड्रॉ करायचं आहे म्हणून यू हॅव टू कॅल्क्युलेट ऑलवेज युअर वाय बार कनेक्टेड टू एक्स ॲक्सिस. ओके. म्हणून मग काय येणार 460 प्लस हा खालचा 20 ॲड करायचा म्हणजे काय झाला 20/2 प्लस 460 प्लस 20. ओके. हे बघा इथं मी डायग्राममध्ये पण दाखवलं आहे आणि इथे लिहून पण दाखवलं आहे 20/2 460 प्लस 20. सिमिलरली आता आपलं दुसरं सेक्शन काय y2 म्हणजे काय परत आपलं y2मध्ये काय काढावं लागेल आधी एरिया काढावा लागेल. मग a2 म्हणजे कुठला आला तुमचा ही जी फिगर आहे बघा हा जो पोर्शन आहे मी दाखवते ओनली वेब पोर्शन जो मी शेडेड केला आहे बरोबर अप टू दिस पॉईंट. तर ही किती आहे b10 आणि हाईट किती आली माझी 460 करेक्ट. आता आपल्याला हे माहिती आहे 10 इंटू 460 तुम्ही केलं. आता नेक्स्ट काय तुमचं d/2 करायचं आहे म्हणजे मग हा काय आला 460/2. बट यू रिमेंबर ऑलवेज युअर दिस व्हॅल्यू इज कॅल्क्युलेटेड वाय बार अप टू एक्स ॲक्सिस. नेहमी लक्षात ठेवा बघा मी ॲन्सिस ट्रिक सांगते. यू हॅव टू कॅल्क्युलेट एनी वाय बार ऑलवेज कॅल्क्युलेट अप टू द एक्स ॲक्सिस. आता बघा हा इंडिव्हिज्युअल फिगरचा किती 460 त्याला डिवायडेड बाय 2 केला बट यू कॅल्क्युलेट अप टू वॉट बॉटम ऑफ ॲक्सिस म्हणून मग त्याच्यात ॲड केला 20. म्हणून इथं बघा जो मी दाखवला आहे कुठे गेला आपला हा येस 460/2 प्लस 20 250. आता परत a3 आणि y3 काढायचं आहे जी बॉटमची फिगर आहे मी रेड पेनने शेडेड करून दाखवते. ओके. हा रेड पेनने शेडेड केली. आता इथला एरिया तर येतोय पण एरिया काय ना 250 इंटू 20. पण हा जो y3 आहे तुमचा तो कसा काढणार सेंटर ऑफ दिस म्हणजे 20/2. आता ऑलरेडी हा कुठल्या ॲक्सिसला कनेक्टेड एक्स मीन्स नो ॲडिशन नो सबस्ट्रॅक्शन ऑफ एनी डिस्टन्स म्हणून डायरेक्टली काय येणार हे बघा वाय बार इज इक्वल टू y3 इज इक्वल टू 20/2 इज इक्वल टू 10. आता मी जे काही तुम्हाला ट्रिक्स सांगितले ॲन्सिस ते व्यवस्थित जेव्हाही आपल्याला वाय बार कॅल्क्युलेट करायचा असेल तो नेहमी वाय बार डिस्टन्स ऑलवेज कनेक्टेड टू एक्स ॲक्सिस. मग तो वरच्या टॉपचा असेल तरी तो बॉटमपर्यंत कनेक्टेड. फॉर्म्युल्यात आता मी व्हॅल्यू टाकल्या देन यू विल गेट द वाय बार. ओके. आता नेक्स्ट पॉईंट म्हणजे काय सगळ्यांचं जे जिथं चुकतं जसं की H1 H2 H3 हे कुठे काढतो आपण जेव्हा आपण आय व्हॅल्यू काढतो ना मोमेंट ऑफ इनर्शिया तेव्हा सगळ्यांचेच हे H1 H2 H3 व्हॅल्यू चुकत असतात. आणि बऱ्याच वेळा तुमचे टीचर्स पण काही थोडंसं कॉम्प्लिकेटेडमध्ये सांगत असतात. पण मी जे काय माझ्या ॲन्सिस ट्रिक्स आहे त्याच्यात हा फॉर्म्युला आहे. कुठलाही H1 H2 H3 काढायचा असेल तर या पद्धतीने काढला तर तो कधीही चुकणार नाही. मोड ऑफ वाय बार मायनस y1 वाय बार मायनस y2 वाय बार मायनस y3. वाय बार आपण काढलाच आहे 250 फक्त त्यातनं काय मायनस करायचं जे आपण वरती काढले y1 y2 y3 पण हे पण ॲक्युरेट आले पाहिजे ते बरोबर असेल तरच आपली H1 H2 H3 करेक्ट येणार. ओके. या माझ्या ॲन्सिस ट्रिक्स आहेत त्या बघून घ्या हे फार इम्पॉर्टंट आहे H1 H2 H3साठी. ओके स्टुडंट नेक्स्ट आहे फाइंड आय फॉर गिवन सेक्शन. आता काय झालं आहे आपला हा फिगर कसं आहे कंपोजिट फिगर आहे म्हणजे आय सेक्शन आहे. सिम्पल जर रेक्टँग्युलर सेक्शन असतं एकच होल तर आपण BD3/12 घेतला असता. पण आता कसं आहे आपलं कंपोजिट स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यात 3 रेक्टँग्युलर आय सेक्शन आहेत म्हणून मग आपण 3 वेळा त्यांचे व्हॅल्यू लिहिले जसं की BD3/12 प्लस एरिया इंटू H² फर्स्ट फिगर प्लस BD3/12 प्लस एरिया इंटू H² सेकंड फिगर
प्लस BD³/12 प्लस एरिया इंटू H² फॉर 3. आता आपण वरती कॅल्क्युलेट केले, जेव्हा वाय बार केलं तेव्हा BD काय आहे, Hची व्हॅल्यू काढून घेतली वाय बार मायनस Y1 करून, वाय बार मायनस Y2 आणि वाय बार मायनस Y3 करून H काढलं. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही फॉर्म्युला यूज करता यू हॅव टू रिमेंबर BD³/12. D कुठला आहे, वेबमध्ये 460 आहे, फ्लेंजमध्ये 20 आहे आणि Hचा पण ऑलवेज स्क्वेअर करायचं लक्षात ठेवा. ॲडिशन करायचं, व्यवस्थित कॅल्सीत व्हॅल्यू पुट करायची आणि यू विल गेट द आय व्हॅल्यू. ऑलवेज आय व्हॅल्यू इन mm⁴. लास्ट फॉर्म्युला जो आपण यूज करणार आहे फ्लेक्चरल फॉर्म्युला, रिअरेंज करा, सिग्माची व्हॅल्यू येईल. सिग्मा आला तुमचा m/i इंटू y केलं, त्याच्यात व्हॅल्यू पुट केली, सिग्माची आली 23.77 Nm². आता लक्षात ठेवा, ड्यू टू सिमेट्रिकल फिगर सिग्मा C अँड सिग्मा T बोथ आर सेम. आता मी तुम्हाला परत सांगते ॲन्सिस्ट्रिक्स. ड्यू टू सिम्पली सपोर्टेड बीम ऑलवेज कॉम्प्रेशन ॲट टॉप अँड टेन्शन ॲट बॉटम. त्याच्यानुसारच मी ही डायग्राम ड्रॉ केलेली आहे आणि जी मी ही डायग्राम दाखवते तिलाच आपण म्हणतो स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. ही आपल्या सिमेट्रिकल सेक्शनची आहे. एक्झाममध्ये कुठलेही न्यूमेरिकल आले तरी व्यवस्थित सॉल्व करायचे, ह्याच फक्त स्टेप फॉलो करायचे आहे. या स्टेप फॉलो केल्या तर तुम्हाला कुठेही तुमचं न्यूमेरिकल चुकणार नाही. आणि डायग्राम पण सेम काढायची आहे. थँक्यू.